प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणजे नक्की काय? आणि आज तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मी देणार आहे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग रोडमॅप लाईक विदिन 45 डेज यू आर एबल टू रिस्टार्ट युअर करिअर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण जर तुमचं लेट ऑफ झालं असेल किंवा तुम्ही बेंचवर असाल किंवा सर्व्हिस बेसमध्ये तुम्ही काम करतायत किंवा तुम्ही सपोर्ट रोलमध्ये काम करतायत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर सिमेट्स आपल्या फ्लूस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आम्ही ऑलवेज म्हणजे वर्किंग प्रोफेशनलसाठी हेल्प करतो, ज्यामध्ये की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग बॅच असते आपल्याकडे. तर तुम्हाला मी स्टार्टपासून गायडन्स करेल. जसं की आपण स्टार्ट करतो जावा हे बॅकएंडपासून, जसं की कोर जावा आहे आपल्याकडे. तर कोर जावामध्ये भरपूर कन्सेप्ट्स आहेत. एक्झाम्पल सांगायचं झालं, उप्स कन्सेप्ट आहे, एक्सेप्शन हँडलिंग आहे, स्ट्रिंग कन्सेप्ट आहे, कलेक्शन फ्रेमवर्क आहे, स्ट्रीम ए पी आहे, जावा 8, 11, 17 किंवा 25चे फीचर्स आहेत, मल्टी थ्रेडिंग कन्सेप्ट्स आहेत. तर आधी जर तुम्ही कोर जावा शिकताय तर मी सांगेल प्रत्येक कन्सेप्ट वाईज तुम्ही प्रोजेक्ट बनवणं गरजेचं आहे, म्हणजे मॉड्यूल वाईज. जसं की कोर जावामध्ये आपण उप्स कन्सेप्ट वापरतो, त्यामध्ये इनहेरिटन्स, एनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, राईट. आणि त्याआधी आपण शिकलेलो असतो की कंडिशनल स्टेटमेंट, जसं इफ, इफ इल्स, नेक्स्टेड इफ इल्स, स्विच केस, फॉर लूप, फाईल लूप, डू फाईल लूप. तर माझं म्हणणं हे की तुम्ही ह्या कन्सेप्ट वापरून प्रोजेक्ट बनवणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण म्हणजे मॉड्यूल वाईज तुम्हाला याच्यावरती काम करायला चान्स देतो. जसं कोर जावा यूज करून तुम्ही हार्डकोड डेटा देऊन स्कॅनर क्लासने तुम्ही इनपुट घेऊ शकता युजरकडनं, लाईक अकाउंट नंबर अँड पासवर्ड. आणि एकदा की लॉग इन झालं की तुम्ही सांगू शकता वेलकम टू इंडियन बँक, आणि तुम्ही त्याला ऑप्शन देऊ शकता पुढे की डिपॉझिट, विथड्रॉ, ट्रान्सफर, लॉगआउट, व्हॉटएव्हर ऑप्शन्स. दोज ऑप्शन्स यू कॅन यूज स्विच केस ॲक्च्युली, करेक्ट. आणि जर युजर नेम पासवर्ड इनकरेक्ट असेल तर तुम्ही सांगा की इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स, इन टू ट्राय इट अगेन, म्हणजे तुम्ही तिला ड्यू व्हॅल्यू वापरू शकता ॲक्च्युली. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, जेव्हा तुम्ही ओ टी पी जनरेट करतात, वन टाईम पासवर्ड, राईट, तर डेफिनेटली तुम्ही त्यासाठी जावाचं मॅथ डॉट रँडम असेल किंवा सेक्युर रँडम क्लास असेल ते तुम्ही यूज करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि एकदा की तुमचा हा प्रोजेक्ट बिल्डअप झाला तर मी तुम्हाला सांगेल त्यामध्ये तुम्ही कलेक्शन फ्रेमवर्क यूज करणं गरजेचं आहे. लिस्ट असेल, सेट असेल, मॅप असेल, राईट. जसं की आपण सांगतो की कॉन्टॅक्ट नंबर चेंज करायचा किंवा लास्ट 3 ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला पाहिजेत किंवा मंथली ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला पाहिजेत, तुम्ही ते पण इम्प्लिमेंट करू शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, कोणतं पण ट्रान्झॅक्शन जर तुमचं होतं आहे तर तुम्ही जावा मेल ए पी आय करून तुम्ही मेल पण सेंड करू शकता युजिंग कोर जावा. आणि एकदा की कोर जावा तुमचं लर्निंग झालं की नेक्स्ट टॉपिक असतो आपला ॲडव्हान्स जावा, ज्याला आपण बोलतो J2EE, म्हणजे जावा टू एंटरप्राइज एडिशन, ज्यामध्ये आपण वापरतो JDB सर्वलेट JSP. तर ह्या बेसमध्ये पण तुम्ही तुमचा प्रोजेक्ट बनवू शकता. आता तुमच्याकडे डेटाबेस अवेलेबल असणार आहे, राईट, येस. तर डेटाबेसमध्ये तुम्ही सायनअप इन करू शकता, म्हणजे युजरकडून डेटा तुम्हाला घ्यायचा आहे, सायनअप झालं म्हणजे डेटा इन्सर्ट होणार ॲक्च्युली. आणि जेव्हा तुम्ही साइन इन करता तेव्हा अकाउंट नंबर पास करा आणि पासवर्ड पास करा. जेव्हा तुम्ही देशाल बॅक एंडला ॲक्च्युली व्हेरीफाय होईल, जर करेक्ट असेल तर बाकीचे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो, जसं की डिपॉझिट, ट्रान्सफर, विथड्रॉ, लॉगआउट, चेंज द कॉन्टॅक्ट नंबर, चेंज ईमेल. आणि जर तुम्हाला डेटा फेच करायचा आहे तुम्ही फाइंड ऑल पण करू शकता, राईट. किंवा ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला फेच करायचे आहेत ते तुम्ही इंडेक्सिंग वगैरे पण वापरू शकता. आणि एकदा की ॲडव्हान्स जावा झाला की नेक्स्ट टॉपिक आपला येतो हायबरनेट, किंवा मग डेटा JPA आपण वापरतो, राईट, विथ स्प्रिंग बूट. तर स्प्रिंग बूट म्हणजे काय की आपण रेस्ट API क्रिएट करतो ॲक्च्युली, आणि त्यामध्ये पण तुम्ही डेटा JPA मार्फत म्हणजे डेटाबेससोबत इंटरॅक्ट करू शकता ॲक्च्युली. आजकाल आपण म्हणजे JPA रेपो जास्त वापरतो ॲक्च्युली, करेक्ट. आणि API टेस्टिंग आपण इथं पोस्टमन वापरू किंवा स्वॅगर UI वापरू ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला सांगेल इथे मोनोलिथिक ॲप्लिकेशन तुम्ही आधी बनवा, मायक्रो सर्व्हिस आधी. का? कारण मोनोलिथिकमध्ये तुम्हाला इझिली JWT टोकन मॅनेज करता येईल, म्हणजे तुमचं बेस लेवल जो असेल ॲक्च्युली फाउंडेशन तुमचं क्लिअर होऊन जाईल ॲक्च्युली. कारण JWT टोकन जर तुम्ही वापरतायत म्हणजे काय, तुमचं ॲप्लिकेशन सिक्युअर आहे. आणि बँकिंग ॲप्लिकेशन ऑलवेज दे वॉन्ट सिक्युरिटी ॲक्च्युली, राईट. आणि यामध्ये पण मग तुम्ही सायनअप API असेल, साइन इन असेल, राईट. आणि जेव्हा तुम्ही साइन इन करतायत तर आय विल रिकमेंड यू कॅन यूज जावा 17 फीचर्स, जसे की रेकॉर्ड क्लासेस, सिल्क क्लास असेल, हे तुम्ही यूज करणं गरजेचं आहे ॲक्च्युली, राईट. आणि ॲडव्हान्स लेवलला मी तुम्हाला सांगेल डेटाबेसचे जे काही ऑपरेशन्स असतील, जॉईन्स असतील, ट्रिगर्स असेल, इव्हन आपल्याकडे व्ह्यूज आहे, राईट. तर हे सगळं तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि API जे काही तुम्ही API लिहितात ते सिक्युअर पण होणं गरजेचं आहे. तर फंक्शन तुम्ही डेव्हलप करा, सायनअप, साइन इन, लाईक डिपॉझिट, फंड ट्रान्सफर, देन विथड्रॉ, इन OTP जनरेट. आणि वेनेवर यू आर ट्राईंग टू ट्रान्सफर फंड्स तर OTP गेला पाहिजे आणि त्यानंतरच फंड ट्रान्सफर झाले पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुमच्या अकाउंटवर 10,000 आहे तुम्ही ट्रान्सफर करता 15,000, तर तुम्ही ग्लोबल कस्टम एक्सेप्शन पण हँडल करणं गरजेचं आहे ॲक्च्युली, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि एकदा की स्प्रिंग बूटसोबत तुमचं हँडल झालं तर मी सांगेल थोडं क्लाउडवरती वर्कआउट करा तुम्ही, AWS. त्यामध्ये ज्या काही सर्व्हिसेस असतील, EC2 असेल, इलेस्टिक बेनस्टॉक असेल, RDS असेल, AWS लॅम्बडा असेल, ग्रॅफाना किंवा एमरोल परमिशन्स असतील,
किंवा आपण जे बोलतो ॲक्च्युली ई केस असेल एस एस असेल किंवा एस बकेट असेल हे तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे. आणि हे एकदा हँडल झालं की नेक्स्ट टॉपिक असतो आपला मायक्रो सर्व्हिसेस ॲक्च्युली. कारण मायक्रो सर्व्हिस म्हणजे काय, टू ऑर मोर स्प्रिंग बूट मॉड्यूल कम्युनिकेट विथ इच अदर. आणि इंडस्ट्री का प्रेफर करते ॲक्च्युली, कारण आज जर आपण पाहिले मार्केटमध्ये तर ऑल कॉर्पोरेट्स दे प्रेफर टू मायक्रो सर्व्हिस बेस ॲप्लिकेशन. वाय? कारण आर्किटेक्चरचं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला जर तुम्ही बँकिंगवरती काम करता राईट, तर नक्कीच जसं अकाउंट सर्व्हिस आहे आपल्याकडे. अकाउंटमध्ये डिफरंट टाईप ऑफ अकाउंट आहे. जसं की सेविंग अकाउंट आहे, करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट, मायनर अकाउंट, स्टुडंट अकाउंट राईट. तर डिमॅट अकाउंट ऑल्सो अवेलेबल ते आहे. तर नेक्स्ट जसं तुम्हाला मी सांगेल मॉड्यूल, लोन मॉड्यूल ॲक्च्युली, ज्यामध्ये होम लोन, बिझनेस लोन, एज्युकेशन लोन, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन, व्हेकल लोन, गोल्ड लोन, ॲग्री लोन. देर आर नंबर ऑफ टाईप ऑफ लोन ॲक्च्युली राईट. किंवा कार्डचं तुम्ही फंक्शनॅलिटी पाहिली असाल, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड ॲक्च्युली. तर माझं म्हणणं हे की API गेटवे जर आपण वापरतो आहे तर आपला हा एक सिंगल एंट्री पॉईंट असणार ॲक्च्युली. आणि सिंगल एंट्री पॉईंटचा बेनिफिट्स आपल्याला आहे की म्हणजे तुम्हाला सेंट्रलाइज सिक्युरिटी तुम्ही मॅनेज करू शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल ॲक्च्युली, यामध्ये तुम्ही लॉगर वगैरे सगळं तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता ॲक्च्युली. आणि सर्किट ब्रेकर जो आपण पॅटर्न वापरतो ॲक्च्युली, ज्यामुळे आपण फॉलबॅक मेकॅनिझम इम्प्लिमेंट करू शकतो. जर एखादी सर्व्हिस जर डाऊन असेल, फक्त फॉलबॅकवर आपल्याला कॉल करून द्यायचं आहे आणि ती सर्व्हिस इज डाऊन ॲक्च्युली. म्हणजे आपलं इंटर ॲप्लिकेशन क्रॅश नाही होणार ॲक्च्युली राईट. ते पर्टिक्युलर सर्व्हिस फक्त आपली डाऊन राहणार आहे. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं, आज आपण यूज करतो आहे फोनपे राईट. तर फोनपे स्वतःची बँक नाही आहे. जसं फोनपेमध्ये सपोज माझं अकाउंट असणार ICICIमध्ये आणि माझे फ्रेंड्स किंवा शॉप ओनर जे असतील त्यांचं अकाउंट HDFCमध्ये आहे, तरी पण आपण बाय युजिंग फोनपे आपण ICICIमधनं पैसे HDFCवर ट्रान्सफर करू शकतो ॲक्च्युली राईट. आणि जर त्यांचं सर्व्हर डाऊन असेल तर आपलं ॲप्लिकेशन क्रॅश नाही होत. फक्त सांगतात की दी रिसिपेंट सर्व्हर इज डाऊन ॲक्च्युली, यू टू वेट अँड युअर मनी ऑलवेज इट विल बी सेफ ॲक्च्युली. त्यासाठी आपण इम्प्लिमेंट करतो सर्किट ब्रेकर पॅटर्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा कन्सिस्टन्सी. त्यासाठी आपल्याकडे सागा पॅटर्न, ज्यामध्ये 2 टाईप्स आहे ॲक्च्युली, दी कोरिओग्राफी अँड ऑर्केस्ट्रेशन. आणि नेक्स्ट जे आहे आपलं इव्हेंट ड्रिव्हन. जर तुम्हाला असिंक्रोनस कम्युनिकेशन करायचं आहे देन यू कॅन गो टू दी अपाचे काफका ॲक्च्युली राईट. येस. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितले की आपण सर्व्हिस रजिस्टर म्हणजे युरेका सर्व्हर पण वापरतो, ज्यामध्ये की आपल्याला स्टेटस समजतं कोणती सर्व्हिस अप आहे डाऊन आहे राईट. आणि आपल्याकडे स्प्रिंग बूट ॲक्च्युएटर पण ॲक्च्युली टू मॉनिटर सिस्टम हेल्थ, किंवा जिपकिन असेल आपल्याकडे टू ट्रेस डिस्ट्रीब्युटेड लॉग ॲज वेल. तर हे सगळं तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे. जसं की डिझाईन पॅटर्न सांगायचं झालं, API गेटवे, सर्किट ब्रेकर, सर्व्हिस रजिस्ट्री, CQRS, पॉलिगॉट. देर आर नंबर ऑफ डिझाईन पॅटर्न्स इन्क्लुडिंग सागा ॲज वेल करेक्ट. तर याच्यावरती आपण वर्कआउट करणं गरजेचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, विथ मायक्रो सर्व्हिसेस तुम्ही सिक्युरिटी लेअर अप्रोच म्हणजे वर्कआउट करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात ॲक्च्युली. कारण आपले जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे स्प्रिंग बूट विथ मायक्रो सर्व्हिस बेस आर्किटेक्चर आहे. आणि पुढे असणार आपलं फ्रंट एंड ॲज रिॲक्ट JS. तर आता आपण येऊयात नेक्स्ट, जेव्हा तुम्ही काम करताय बॅक एंडला. आज मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर फुल स्टॅकची डिमांड जास्त आहे ॲक्च्युली करेक्ट. तर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल, तुम्ही एकदा बॅक एंड तुमचं झालं की तुम्ही स्टार्ट करा रिॲक्टवरती. पण रिॲक्ट म्हणजे काय की कंपोनंट बेस आर्किटेक्चर म्हणू शकतो आपण. ही जस्ट लाईक जावा स्क्रिप्टची लायब्ररी आहे. जर तुम्ही अँग्युलर पाहिलं असेल किंवा Vue.js तुम्ही पाहिलं असेल, एक फ्रेमवर्क ॲक्च्युली. पण रिॲक्टमध्ये एवढं शिकण्याजोगं आहे म्हणजे भरपूर आहे. तुम्ही जेवढा टाईम असेल तेवढं कमी पडेल ॲक्च्युली, एवढं शिकण्याजोगं रिॲक्टमध्ये ॲक्च्युली. तर मी तुम्हाला सांगेल रिॲक्टमध्ये JSX पासून तुम्ही चालू करा. देन स्लोली यू कॅन गो विथ कंपोनंट बेस आर्किटेक्चर. तुम्हाला डॉम व्हर्च्युअल डॉमचं डिफरन्स समजणं गरजेचं आहे. देन यू कॅन कम अप विथ लाईक रिॲक्ट हुक, देन रिॲक्ट रिडक्स. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, रिॲक्टमध्ये फॉर्म वगैरे आपण डिझाईन करतो, कारण HTML तर प्रत्येकाला जमतंच राईट. येस. जी काही आपण सिक्युरिटी इम्प्लिमेंट करणार ॲक्च्युली राईट बॅक एंडकडनं, ते तुम्हाला रिॲक्ट साईडला पण आलं पाहिजे. मग तुम्हाला सेशन स्टोरेज काय, लोकल स्टोरेज काय, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि कंपोनंट टू कंपोनंट आपण डेटा कसा पास करतो, पॅरेंट टू चाइल्ड, चाइल्ड टू पॅरेंट राईट. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला वर्कआउट होणं गरजेचं आहे. आणि फॉर्म म्हणजे ऑलवेज रिस्पॉन्सिव्ह डिझाईन होणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो इन द इयर ऑफ AI, म्हणजे AI मार्केटमध्ये आले. डिझाईनचा पार्ट तुम्ही इझिली घेऊ शकता. मेन तुमचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला बॅक एंड इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. आणि एकदा की तुमचं स्प्रिंग बूट आणि मायक्रो सर्व्हिस युजिंग रिॲक्ट जे झालं की तुम्ही फुल स्टॅकचा एक्सपिरियन्स लावू शकता. कारण डेटाबेस हा एक असा कन्सेप्ट आहे, आयदर सिक्वल किंवा नो सिक्वल, तुम्ही इझिली ग्रास करू शकता आणि काम करू शकता. आणि ही एकदा सगळं ॲप्लिकेशन्स तुम्ही बनवलं तर आय विल रिकमेंड गो विथ द डिप्लॉयमेंट ॲक्च्युली लाईक AWS क्लाउड. ते त्यासाठी तुम्हाला CI/CD जेनकिन्स पण माहीत असणं गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतो मार्केटमध्ये राईट, तर सॉफ्टवेअर टेस्टिंगचे जॉब फार कमी झालेत. इव्हन डेव्हऑप्सचे पण जॉब कमी होतं. त्याचं रिझन तसंच आहे, कारण AI आलं आहे, टाईम फार सेव्ह होतो ॲक्च्युली राईट. म्हणजे इझिली तुम्हाला फक्त इनपुट द्यायचं आहे, प्रॉम्प्ट द्यायचं आहे, ऑटोमॅटिक तुम्हाला तो आउटपुट पण देणार आहे. तुम्हाला फक्त पुट करायचा कोड ॲक्च्युली.
त्यामुळे जे कोणी फुल स्टॅक डेव्हलपर असेल तर मी रिकमेंड करेल तुम्हाला AWS क्लाउड किंवा CI/CD जेनकिन्स किंवा आपण जे बोलतो ॲक्च्युली गिटलॅब असेल राईट, याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्हाला कमांड्स वगैरे समजणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि जर तुम्हाला सगळ्या गोष्टी येत आहेत तर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन इझिली क्लाउडवरती डिप्लॉय करू शकता. आयदर CI/CD जेनकिन्स तुम्ही वापरत असाल, Ansible टॉवर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला इझिली म्हणजे नॉलेज ग्रास्प होईल ॲक्च्युली. कारण ऑलरेडी तुमचं डोमेन नॉलेज क्लिअर असणार आहे, त्यासोबत तुमचं टेक्निकल नॉलेज साऊंड आहे, फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस राईट. नक्कीच तुमच्याकडे डेव्हऑप्सचं पण नॉलेज असेल तर तुम्ही जास्त सॅलरी हाईक घेऊ शकता. कारण मी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये पाहिलं बरेचसे कॅन्डिडेट्स आज इन्फोसिस, TCS, विप्रो, L&T, कॅप्चरमध्ये वर्क करतात ॲक्च्युली ते, किंवा कॉन्जिनमध्ये असतील ते राईट, पण ते सपोर्टमध्ये काम करतात. प्युअर डेव्हलपमेंटमध्ये कॅन्डिडेट्स काम करत नाही आहे. तर तुम्हाला आपला प्लॅटफॉर्म यासाठी ॲक्च्युली जर तुमचा 4-5 वर्ष एक्सपिरियन्स असेल म्हणजे मिनिमम 3+ इयर एक्सपिरियन्स जर तुमचा असेल तर तुम्ही आपला प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे मी स्वतः तुम्हाला गायडन्स करणार आहे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. म्हणजे आपण कोर जावामध्ये सेम बँकेचं ॲप्लिकेशन बनवणार आहे, ते सेम ॲप्लिकेशन आपल्याला ॲडव्हान्स जावामध्ये बनवायचं ज्यामध्ये J2E म्हणजे JDB सर्वलेस JSP. सेम ॲप्लिकेशन आपल्याला स्प्रिंग बूटमध्ये बनवायचं फिनटेक बँकिंग, आणि तेच ॲप्लिकेशन आपल्याला मायग्रेट करायचं स्प्रिंग बूट विथ मायक्रो सर्व्हिसेस. आणि सेम ॲप्लिकेशन आपल्याला रिॲक्ट JS पण यूज करायचं ज्यामध्ये आपण फॉर्म वगैरे डिझाईन करणार आहे. आणि सांगायचं झालं तर जे काही आपण फॉलो करतो ॲक्च्युली आपलं आर्किटेक्चर ते मायक्रो सर्व्हिस बेस आर्किटेक्चर आहे किंवा कोर जावाचे जे 3 आर्किटेक्चर आहे आपले राईट, क्रेशनल, स्ट्रक्चरल, बिहेवियरल. तर तुम्हाला याच्यावरती काम करायला चान्स भेटेल. सिंगलटन असेल, बिल्डर असेल, फॅक्टरी असेल, प्रॉक्सी असेल राईट, फॅक्टरी असेल, सगळ्या याच्यावर तुम्हाला काम करायला चान्स भेटेल जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल टेक्निकल नॉलेज आहे तुमच्याकडे, इव्हन तुमच्याकडे डोमेन नॉलेज पण आहे फिनटेक बँकिंग. आणि फिनटेक बँकिंग हे वर्ल्ड वाईड यूज होतं, असं नाही का फक्त इंडियामध्ये यूज होतं आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगाल, इंडियामध्ये आपल्याकडे ICICI बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, HDFC असेल, IDFC असेल, IDBI, देर आर थाउजंड्स ऑफ बँक इन इंडिया. तर सेम ग्लोबल लेवलला पण आहेत आपल्याकडे राईट. जसं बँक ऑफ अमेरिका आहे, बँक ऑफ न्यूयॉर्क आहे, UBS असेल किंवा US बँक असेल, देर आर अगेन थाउजंड्स ऑफ बँक वर्ल्ड वाईड. आणि बँकेचे जे आहेत ॲक्च्युली कॉर्पोरेट्स म्हणजे कंपन्या, त्याला जावा डेव्हलपरला जास्त डिमांड देतात. आणि जावामध्ये जर तुमचं फुल स्टॅक आहे तर तुम्ही इलिजिबल आहे. जर तुमचं करंट पॅकेज 4 ते 5 लाखाचं असेल तर 16 ते 17 लाख पॅकेज तुमचं होईल. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही अशाच लोकांना ऑनबोर्ड करतो आहे की ज्यांचं करंट पॅकेज कमी आहे आणि त्यांना पॅकेज इन्क्रीमेंट पाहिजे ॲक्च्युली, आणि जास्तीत जास्त त्यांना टेक्नॉलॉजीवरती मूव ऑन करायचं आहे. कारण बरेचसे कॅन्डिडेट्स काय होतात कॉलेजनंतर पासआउट झालेले असतात ॲक्च्युली, कॉलेजमध्ये त्यांचं कॅम्पस प्लेसमेंट झालेलं असतं. एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं सर्व्हिस बेस कंपन्यामध्ये, तर मोस्टली ते सर्व्हिस बेसमध्ये गेलेले असल्यामुळे काय होतं की त्यांना सपोर्टला कामाला लावतात किंवा ते बेंचवरती असतात. आणि बेंचची पॉलिसी आता चेंज झालेली आहे. किंवा सपोर्टमध्ये तुम्ही असाल तर नक्कीच लेड ऑफचे चान्सेस पण आहेत ॲक्च्युली. ले ऑफ भरपूर होतात ॲक्च्युली सर्व्हिस बेस कंपन्यांनी. तर तुम्ही इझिली आपला प्लॅटफॉर्म येऊ शकता. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 45 डेजमध्ये तुमचं करिअर रिस्टार्ट होईल. तर आता मागच्याच बॅचमध्ये एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर काही कॅन्डिडेट्स आपल्याकडे आले होते हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर. तर हे कॅन्डिडेट्स असे होते की त्यांचं सपोर्ट्समध्ये त्यांनी काम केलं होतं. ऑलमोस्ट 4-5 इयर एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली कॅन्डिडेट्सचा. ॲज अ त्यांचं डिझिंक्शन जे होतं ते असोसिएट होतं, काहींचं कन्सल्टंट होतं ॲक्च्युली राईट. आणि काहींचं टेक्नॉलॉजी सपोर्ट इंजिनियर पण होतं ॲक्च्युली. ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती ऑनबोर्ड झाले आणि विदिन 45 डेजमध्ये त्यांचं करिअर रिस्टार्ट झालं आहे. ते पण प्रोडक्ट बेस्ड कंपन्यामध्ये, जसं की मास्टरकार्ड असेल, सिटी बँक असेल, IBM असेल, UPS, ह्या कंपन्यांनी त्यांचं करिअर मूव ऑन केले. आणि त्या कंपन्यांनी त्यांना 400पेक्षा पण जास्त हाईक दिलेलं आहे ॲक्च्युली. तर नक्कीच हा एक क्वेश्चन पडतो कॅन्डिडेट्सला की सर इज इट रिअली पॉसिबल टू गेट 400% सॅलरी हाईक. तर मी नक्की सांगेल मित्रांनो, तर इट्स पॉसिबल ॲक्च्युली, बट त्यासाठी तुम्हाला डेडिकेशन द्यायचं आहे. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला असा रोडमॅप देईल की 45 डेजमध्ये तुम्ही इझिली 400% सॅलरी हाईक घेऊ शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना असं वाटतं की सर जावा हे फार म्हणजे बिग ॲक्च्युली लर्निंगसाठी राईट, तर आपण त्याच्यावरती पण सोल्युशन घेतलेलं आहे. आपलं एक बुक ॲक्च्युली तुम्ही इझिली इंटरव्ह्यूची तयारी करू शकता. म्हणजे तुम्ही जर इंजिनिअरिंग केलं आहे तर तुमचा माइंडसेट हा असणं गरजेचं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट माइंडसेट तुमचा असेल आणि तुम्ही सेल्फ स्टार्टर असाल आणि आपण जे बोलतो फास्ट ग्रास्पर असाल तर तुमच्या केसमध्ये इट्स पॉसिबल टू रिस्टार्ट युअर करिअर विदिन 45 डेज. कारण तुम्हाला बुक पण रेडी ॲक्च्युली इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सरसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः असणार तुम्हाला गायडन्स करायला, त्यामुळे इझिली तुम्ही तुमचं करिअर मूव ऑन करू शकता. तर मेट्स, तर तुम्हाला पण तुमचं करिअर ग्रो करायचं आहे, तुम्हाला पण बिल्ड करायचं आहे ॲक्च्युली, तर नक्कीच आपलं फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आपण वर्किंग प्रोफेशनल असा चान्स देतो आहे. जर तुम्ही सपोर्टमध्ये असाल, बेंचमध्ये असाल किंवा लेड ऑफ तुमचं झालं असाल किंवा तुम्ही सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये काम करतायत, सेम CTC स्टक विथ द सेम सॅलरी राईट, तर नक्कीच तुम्ही हा प्लॅटफॉर्म जॉईन करा ॲज सून ॲज पॉसिबल. आणि नक्कीच तुमच्या करिअरमध्ये ग्रो होईल विथ
400% सॅलरी हाईक. आणि तुम्हाला पण हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण तुम्ही शेअर करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती ऑलवेज प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग जे टॉपिक्स आहे आपण ते आणतो. आणि आपला प्लॅटफॉर्म हा जो आहे हा डेडिकेटेड फुल स्टॅक जावा डेव्हलपरसाठी आहे. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंट पण करा. आणि जर तुम्हाला आपलं ऑफिस व्हिजिट करायचं आहे तर यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं ऑफिस ॲड्रेस पण आहे. नक्कीच तुम्ही व्हिजिट करा, मी स्वतः तुम्हाला गायडन्स कराल. Then mates, if you want to grow your career, if you want to build your career, and if you want like really 400% salary hike, then why you are waiting? You can join us and start your career in full stack Java development.